कोल्हापूरमधील अकबर मोहल्ला या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांची कोपरा सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी मानून काम करत असल्याचं सांगितलं. लोकांच्या अडचणी सोडवणं म्हणजे सत्ता हे आमचं सूत्र आहे. भाजपचं या उलट आहे. आपल्यालाच सगळं हवं अशा हव्यासापोटी ते जनतेचं नुकसान करतायत. पैसे नसताना सरकार भरमसाठ घोषणा करतंय. लोकांना फसवण्याचं काम भाजप करतंय. राज्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत नाही. बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे महानगरपालिका कोणाच्या ताब्यात द्यायची हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आज पहिली सभा या ठिकाणी होतीये. कुणीतरी बाहेरचं येऊन इथं राजकारण करतंय. मी इथल्या मातीतला आहे. महापालिका निवडणूक काँग्रेस मोठ्या ताकदीनं लढवणार आहे. यामध्ये महिलांच्या अडचणी आणि त्यांचे आरोग्य याला काँग्रेस प्राधान्य देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या महापालिकेमध्ये आमची प्रायोरिटी काँग्रेस पक्षाची काय असणार आहे? रस्ते गटार हे तर असणारच आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. त्या गोष्टी आम्ही करणारच आहे. परंतु एक स्पेशल सेल या शहरातल्या फक्त महिलांच्या अडचणी सोडवायचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार. महिलांच्या अडचणी कुठल्या? आज या ठिकाणी रेशनचं या ठिकाणी कार्ड फोडलेलं नाही. रेशनचं धान्य काही महिलांना मिळत नाही. काही महिलांना आरोग्याचा विषय आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी घेणार आहोत की 100% या शहरातल्या महिला पुढच्या वर्षभरामध्ये आरोग्यासाठी सक्षम असतील. हा आमचा पहिला प्रयत्न या ठिकाणी असणार. बाकी एखादं काम राहिलं तरी चालेल. मी महिलांचं आरोग्य हा विषय का बोलतोय? कारण की तुम्ही आम्ही पुरुष मंडळी चालत दवाखान्यात जातो, मोटरसायकलला किक मारली की आम्ही दवाखान्यात जातो. परंतु आमच्या भगिनी मात्र दवाखाना डोक्यावर पाणी येईपर्यंत सांगत नाहीत की माझी तब्येत बिघडली आहे म्हणून. आणि म्हणून माझा एक कलमी कार्यक्रम आता या महापालिकेमध्ये आज तुम्ही सगळेजण नगरसेवक होणार असा. पहिलं काम काय करायचं? एखादा गटर राहिला तर चालेल, एखादा रस्ता मागे राहिला तर चालेल, परंतु या शहरातल्या 2.5 लाख महिलांचं आरोग्य तपासणी ही 100% पूर्ण करायची. या पद्धतीचं नियोजन करायचं. महापौर करून चूक केली का असा सवाल करत आजरेकर कुटुंबियांना त्यांनी टोला लगावला. ज्यांनी आमचा फायदा घेतला ते मत मागायला आले तर त्यांना विचारा, बंटी पाटिल ने क्या गलती की थी? तुमको महापौर बनाए गलती की थी क्या? पूछो उनको कि बंटी पाटिल ने क्या गलती की थी जो बंटी पाटिल को छोड़ के तुम गए? अपक्ष जीत के आए थे. अपक्ष जीतने के बाद भी जैसे रियाज ने कहा मेरे लोगों को बाजू रख के उनको महापौर किया था. तो मेरी गलती क्या थी? आणि चांगली माणसं, निष्ठावंत माणसं जी कायमपणे आपल्याबरोबर राहतील अशी माणसं निवडून देण्याचं काम उद्याच्या भविष्यकाळात आपण सगळ्यांनी करावं एवढी विनंती या निमित्ताने या ठिकाणी करतो. यावेळी माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी यांच्यासह अनेकांनी आपली मनोगतं व्यक्त केली. यावेळी अकबर मोहल्ला जमात अध्यक्ष इस्माईल अथणीकर, चेअरमन तस्लीम काझी, सचिव यासीन बारगीर, अरशद मोमीन, परवेज बागवान, आरिफ काझी, हाजी इरफान मोमीन, असलम बागवान, अफजले करीम पठाण, मुस्ताक मकानदार, जहांगीर मेस्त्री, नझार संभापुरे, अय्याज मेस्त्री, हुसेन मेस्त्री यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.